येस सर. ओके, जस्ट वेट. स्टुडंट जॉईन होता, सुरू करू आपण. स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झालं सांगा मला. झालं का स्क्रीन शेअर? हो सर. हो सर हो झालंय. ओके ओके, थँक्यू. जस्ट सुरू करू आपण 2 मिनिटात. मुलं जॉईन होतं काय अजून. So once again, good morning students. Today we are going to start. आवाज येतोय ना माझा स्टुडंट्स? हॅलो. हो सर. ओके, सो आज आपण वी आर गोइंग टू स्टार्ट आवर फर्स्ट युनिट इन आवर एएमपी सब्जेक्ट. बरोबर, मागच्या लेक्चरला आपण एएमपी सब्जेक्ट काय आहे, आफ्टर स्टडिंग मॅनेजमेंट प्रोसेसेस इन युअर 4th सेम, बरोबर, 4थ्या सेमला तुम्ही मॅनेजमेंट प्रोसेसेस हा सब्जेक्ट शिकल्यानंतर पुढच्या 3rd इयरच्या 5व्या सेमला तुम्हाला ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोसेसेस हा सब्जेक्ट शिकायचा आहे. So that these are processes are advanced processes like this first unit. बरोबर, पहिल्या युनिट मध्ये आपण जे शिकणार आहे आजपासून, that is non conventional machining processes. So all these non conventional machining processes, why they are different from your previous conventional machining processes. आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मध्ये जे शिकलो प्रोसेसेस, like first of all machining process with the help of lathe machine or maybe drill machine. So that machining process is conventional type of machining process. From ancient days that we are using this conventional machining processes, but due to some drawbacks, due to some getting more high quality or more speed, we have to go for this non-conventional machining processes, or which are also called as non-traditional machining processes. Conventional आपण ट्रेडिशनल मशीन प्रोसेस पण म्हणतो. आणि आजपासून आपण ज्या पुढच्या प्रोसेस शिकणार आहे फ्रॉम दिस युनिट 1 ॲज पर युअर सिलेबस. बरोबर, मग सिलेबस मधलं पहिलं युनिटचं नाव आहे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस, विच कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. कारण लेथ मशीन, ड्रिल मशीन, ग्राइंडिंग वगैरे ते काय ट्रेडिशनल मशीन प्रोसेस सगळ्या. दॅट इज हॅव्हिंग सम लिमिटेशन्स. त्यावर काही काही ऍडव्हान्स मटेरियल जे विच वी कॅनॉट मशीन ऑन अवर ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. इवन वी कॅनॉट गेट high quality or high speed on this traditional machining or conventional machining. So to overcome these drawbacks, these limitations, we have to go for this non-conventional machining processes. समजतंय students? So these are all non-traditional machining processes or non-conventional machining processes. So these non-conventional machining processes are having some need of the market. बरोबर, आज काळाची गरज आहे ती. कारण ड्यू टू हाय कॉम्पिटिशन, when we have to get the good quality production or high speed or high quality also, so we must have this accurate machining as well as faster speed. So for that we have to go for this non-conventional machining processes. So this non-conventional machining process ची नीड काय. बरोबर, सुरुवातीला आपण चॅप्टर मध्ये काय काय शिकायचं ते थोडक्यात बघूया आधी. बरोबर, सो ऍज पर युअर सिलेबस फर्स्ट पार्ट मध्ये नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेस किंवा नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस ची नीड काय, बरोबर, गरज काय, का आपल्याला ते शिकायचं ते बघायचं आहे. देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स. बरोबर, ज्याप्रमाणे आपण ट्रेडिशनल मेथड किंवा कन्व्हेन्शनल मशीन शिकलो प्रोसेसेस लाईक मशीनिंग प्रोसेस, कास्टिंग, फोर्जिंग,
they are conventional machining processes. In the same way, there are different non-conventional methods. बरोबर, आपल्याला पुढे बघायचं सिलेबस प्रमाणे. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, नॉन कन्व्हेन्शनल और नॉन ट्रेडिशनल मेथड्स. बरोबर. अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मेथड्स. बरोबर, ज्याप्रमाणे आपण त्याची गरज नीड बघितली त्याप्रमाणेच देर इज some more importance of such methods. So what is this importance of these methods that we have to study? Then we have to study these different processes in details one by one. बरोबर. मग आता डिटेल मध्ये शिकताना जेव्हा आपण बघा सेकंड म्हटलं आपण टाइप्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स. सो डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ एनर्जी यूज. लक्षात घ्या, नीट पॉइंट हा महत्वाचा पॉइंट आहे. सो डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ एनर्जी यूज means when I'm using some mechanical energy for non-conventional machining process, so that these are the different category of the non-conventional machining processes. Mechanical energy वापरतो जेव्हा मी, that will comes under the mechanical processes. When I am using the electrical energy or electrochemical energy, so that is again one category of the machining processes. Sometimes I am using only some advanced process like ultrasonic or some laser machining process. These are the different category of the non-conventional machining processes. मग त्याप्रमाणे आपल्याला each by one we have to study these different processes like EDM. So EDM is electric discharge machining. बरोबर, ज्याप्रमाणे आपण मेकॅनिकल एनर्जी प्रमाणे वापरून करू शकतो काही प्रोसेस, त्याप्रमाणे इलेक्ट्रिक एनर्जी वापरून सुद्धा आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस करू शकतो. बरोबर. सो दॅट इज कम्स अंडर दिस इलेक्ट्रिकल एनर्जी. देन आफ्टर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्येच आपल्याला अजून एक प्रोसेस बघायची आहे, that advance of EDM, that is WEDM. So WEDM is wire cut EDM. So EDM is electric discharge machining, and in advance of that there is some wire cut EDM, so called as a WEDM. आणि ह्या प्रत्येक प्रोसेस आपल्याला काय शिकायचं आहे, वर्किंग प्रिन्सिपल काय, सेटअप कसा असतो त्याचा, त्या प्रोसेसचे पॅरामीटर्स कुठले कुठले, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस, व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस, अँड व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स of all these processes. बरोबर, वन बाय वन. मग काही पहिली कॅटेगरी आपण बघितली, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. मशीनिंग होताना आपण कुठली एनर्जी वापरणार आहे तिथे. सो स्टुडंट्स ऐका जागेवर सगळे. सो इन दिस EDM or in this wire cut EDM we are going to use the electrical type of energy. That's why they are called as a electrical energy using wire cut EDM or electric discharge machining. Bro, both is that in that same, that is electric discharge machining. That's why the name is common. EDM and wire cut EDM. पहिली कॅटेगरी कळाली स्टुडंट सगळ्यांना. हॅलो, आहे का जागेवर सगळे स्टुडंट? हो सर. लक्षात घ्या नीट. आज आपण बेसिकली बघतोय नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस और कॉल्ड एज अ नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. तर त्यामध्ये आपण मेथड शिकताना बरोबर आज बघतो आपण, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी वी आर युझिंग वेल युझिंग दिस प्रोसेसेस. मग पहिली कॅटेगरी आपण बघितली, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी वी आर युझिंग. सो इन दॅट इलेक्ट्रिकल प्रोसेस वी आर युझिंग दॅट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग और वायर कट EDM. त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये दिले त्यांनी, बघा दिसतंय सगळ्यांना ना, EDM और WEDM, वायर कट EDM. बरोबर, ही प्रोसेस झाली पहिली. देन अगेन दिस इलेक्ट्रिक प्लस केमिकल. नेक्स्ट कॅटेगरी काय आहे, इलेक्ट्रिकल प्लस केमिकल, दॅट इज ECM प्रोसेस, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग. बरोबर, आज आपण थोडक्यात सगळं बेसिक आधी बघायचं आहे, सगळ्या प्रोसेस चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. सो नेक्स्ट वर्किंग प्रिन्सिपल, सेटअप, प्रोसेस पॅरामीटर्स, ऑल दीज वी हॅव टू स्टडी इन द नेक्स्ट category, that is electrochemical. So that ECM is electrochemical machining process, that is ECM process. बरोबर, तुम्हाला एक्झामला सुद्धा अशा प्रकारे शॉर्ट क्वेश्चन असणार आहे, व्हॉट इज EDM और व्हॉट इज ECM. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, EDM इज इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग, ज्यामध्ये मी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतोय, बाय डिस्चार्जिंग द मशीनिंग इज डन. बरोबर, दॅट इज अ स्पार्क इरोजन प्रिन्सिपल इन दॅट EDM. पुढे आपण बघणार आहे डिटेल मध्ये. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी बघतो आपण, ECM, that is electrical plus chemical, that is electrochemical machining process. Again there is some advanced machining process like PAM. PAM का students, PAM is, yes anybody can tell me, I can जागर सगळे students. Hello. So yes, next sir. category of, yes, PAM is, so
students, next category of process called as a advanced process like plasma arc machining. बरोबर, आपल्याला पुढची प्रोसेस शिकायची, दॅट इज इन दॅट सेम category, that is PAM, that plasma arc machining, ज्यामध्ये आपल्याला प्लाझ्मा next stage, बरोबर, there are three basic phases: solid, liquid and vapor. But another, in addition to that, there is another stage called as a plasma stage. म्हणजे प्लाझ्मा स्टेज मधलं मटेरियल ज्याप्रमाणे मशीनिंग करणार आपण, प्लाझ्मा आर्क मशीनिंग. प्लाझ्मा आर्क हाय सोर्स आर्क वापरून आपल्याला we have to do the machining, so that is a plasma arc machining. So that is next category of the machining. Then next category is called as a AJM. So again that is a mechanical type of energy, बरोबर. AJM का abrasive jet machining, ते बरोबर abrasive jet particles आपण वापरतो, and by using that mechanical force of that abrasive jet particles we are studying that process. So that is abrasive jet machining or called as a AJM process, बरोबर. Again that AJM, there is one advanced process, that is USM. USM का है, that is ultrasonic machining. That ultrasonic waves are used, high speed amplitude is created, and that will carry out the machining with the help of that ultrasonic waves. So that is USM, ultrasonic machining. USM या प्रोसेस आपल्याला सर्व प्रकारे प्रिन्सिपल, त्याचे ऍडव्हान्टेजेस, प्रोसेसचे डिसएडव्हान्टेजेस, सेटअप कशा प्रकारचा असतो, प्रोसेस पॅरामीटर्स काय, अशा प्रत्येक प्रोसेस तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर, प्रॅक्टिकली. देन नेक्स्ट कॅटेगरी ऑफ प्रोसेस, अगेन दॅट इज सम ऍडव्हान्स प्रोसेस कॉल्ड एज अ EBM अँड LBM. सो त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचा सेटअप, त्याचे प्रोसेस पॅरामीटर्स इन डिटेल आपल्याला शिकायचे. सो EBM इज इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग. EBM इज इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग अँड LBM इज लेझर बीम मशीनिंग, बरोबर. इलेक्ट्रॉन बीमच्या सहाय्याने मशीनिंग करायचं हाय स्पीड हाय क्वालिटीसाठी, अँड with the help of laser beams we have to do the machining. That's why LBM is laser beam machining, बरोबर. मग हे काय, या these are the number of processes which we have to study in detail, बरोबर. त्याशिवाय आपल्याला we have to study the advantages, limitations and applications of all these processes, बरोबर. मग अशा प्रकारे बघा, as per syllabus 1 2 3 4 5 6 7 8 8 प्रोसेस तुम्हाला इन डिटेल स्टडी करायचे आहे, बरोबर. परत एकदा सांगतो तुम्हाला मी, EDM, that is electric discharge machining. Then next is wire cut EDM, बरोबर, ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी वापरायची, that is wire cut EDM. Then next category is electrochemical machining, that is ECM. Then PM is plasma arc machining. And next category, that is mechanical force we are using, that abrasive jet machining, bro. Jet particles are bombarded mechanically, that is mechanical force we are creating while doing the machining, that is AJM process, abrasive jet machining. Then next type is USM, ultrasonic machining. And another category is EBM and LBM, electron beam machining or laser beam machining. And next processes are, these are all 8 processes. त्या प्रोसेसचे आपल्याला ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स, ऍप्लिकेशन्स, प्लस प्रत्येक प्रोसेसचं वर्किंग प्रिन्सिपल काय, त्याचा सेटअप कशा प्रकारे असतो प्रॅक्टिकली, तो सेटअप बघायचा आपल्याला. And in addition to that, process parameters काय काय असतात, कशा प्रकारे ती प्रोसेस व्हेरी होती, बरोबर. So that is all we have to study in this first chapter called as a non-conventional machining processes, or also called as a non-traditional machining processes. So these are all processes which we have to study in details. Now in the next part we will go to the first प्रोसेस, बरोबर. बेसिक आपल्याला बघायचं आहे पहिल्यापासून सगळ्या प्रोसेसचं. सो these processes are some advanced processes, because these processes uses the some advanced type of machining processes. As we know, we cannot totally depend on this conventional machining process, बरोबर. आता वरती सगळ्यांना दिसतंय PPT स्टुडंट? हॅलो स्टुडंट, गिव्ह मी फीडबॅक. दिसतंय ना? ओके. सो दॅट मॅनेजमेंट प्रोसेस, पहिला पार्ट जो आपण शिकलो, कास्टिंग झालं, फॉर्मिंग झालं, दॅट इज मॅनेजमेंट प्रोसेसेस. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी 1, बरोबर. दे आर ऑल कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. नाउ इन द नेक्स्ट कॅटेगरी, दॅट इज मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी 2, बरोबर. हॅलो, यस. There may be some range problem. आवाज येईल व्यवस्थित.
जस्ट वेट. मग सेकंड कॅटेगरी ऑफ मेटल्स आपण जे शिकणार ऍडव्हान्स मशीनिंग प्रोसेसेस. दे आर ऑल material removal processes like metal cutting or mechanical abrasion. बरोबर. मग त्यात शेपर, प्लॅनर, स्लॉटर, मिलिंग, ड्रिलिंग, ब्रोचिंग, गिअर ग्राइंडिंग, बरोबर. अशा प्रकारच्या सीएनसी, डीएनसी अशा प्रकारच्या ऍडव्हान्स मशीन प्रोसेस आपल्याला बघायचे या एएमडी मध्ये. बरोबर. सो दॅट इज some advanced type of machine processes which we have to study. Now you all know machining काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. Machining produces finished goods with high degree of accuracy. बरोबर. मशीनिंग मुळे काय करतात आपल्याला, as per our drawing we can remove the unwanted material and we can get the surface finished product. So that is machining process. Machining मुळे आपल्याला will get the finished product with high degree of accuracy. बरोबर. मग कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस काय होतं, देयर आर कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मध्ये काय होतं, वी आर युजिंग द कटिंग टूल. दॅट कटिंग टूल इज हार्डर दॅन युअर वर्कपीस मटेरियल. बरोबर. आपण लेथ मशीन मध्ये बघितलं, लेथ मशीन मध्ये काय आहे, द मटेरियल विच वी आर युजिंग इज माइल्ड स्टील, एमएस. बरोबर. एमएस दॅट सॉफ्ट मटेरियल हॅव्हिंग लो कार्बन, तशा प्रकारचं मटेरियल असतं. त्या मटेरियलवर वी आर युजिंग द हार्डर टूल लाईक, बरोबर, टूल that high speed steel tool or ceramic tools, they are harder than your workpiece material in conventional machine processes. बरोबर. आधी सुरुवातीला आपण conventional machine processes बघतो काय आहे. मग conventional machine processes मध्ये काय होतं, normally we are using the cutting tool which is always harder than your workpiece material. And also lathe machine मध्ये बघा, मला सांगा बरं, just we are using the machining process, we are using the conventional machine process and it requires the contact between your tool and workpiece. बरोबर. lathe machine असं होणार नाही की तुम्ही जॉब रोटेशन चालू केले, बरोबर, मशीन चालू केली and the job is rotating and without touching your tool we cannot do the machining. बरोबर ना. मग कन्व्हेन्शनल मशीनिंग मध्ये काय असणार आहे, बेसिक क्रायटेरिया, तुमचा टूल काय आहे, इट मस्ट बी हार्डर दॅन युअर वर्कपीस, देन इट नीड्स अ कॉन्टॅक्ट बिटवीन टूल अँड वर्कपीस. बरोबर. टूलचा आणि वर्कपीसचा टच झाल्याशिवाय मशीनिंग करतात नाही आपल्या कन्व्हेन्शनल मशीन मध्ये. ऍज वेल एज नीड्स अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन टूल अँड वर्कपीस. बरोबर. तुम्हाला लेथचं एक्झाम्पल देतो. समजा मी लेथ मशीन मध्ये काय होतं, job that workpiece is rotating and your tool is having some feed, so both tool and workpiece they are having some relative motion in between, so that is the requirement of your conventional machine processes. हे का बघतो आपण, कारण आजपासून पुढे आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकणार आहे. त्यामध्ये your tool need not be harder than your workpiece material. तुमचा टूल वर्कपीस पेक्षा हार्ड असला पाहिजे असं काही नाही. then there is tool and workpiece in your non-conventional machine processes, and it also there is no need to have that relative motion in between your tool and workpiece. These points are for your previous processes. आपण मागच्या मॅनेजमेंट प्रोसेस सब्जेक्ट मध्ये जे शिकलो कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये, त्यामध्ये हे महत्त्वाचे पॉइंट्स आहे की तुमचा टूल हार्डर असला पाहिजे, देयर मस्ट बी सम कॉन्टॅक्ट बिटवीन योर टूल अँड वर्कपीस, अँड देयर मस्ट बी सम relative motion in between your tool and workpiece. So that is the need of the conventional machine processes, but in your non-conventional machine processes there is no such requirement of these points. Bro. So absence of any of these elements make the process unconventional or traditional one. मग यातला कुठलाही एक पॉइंट जर नसला तो that process is not conventional process. That process will become the non-conventional machine process or called as a non-traditional one. स्टुडंट समजता का सगळ्यांना? स्टुडंट्स ऐकत ऐकत सगळेजण हॅलो, लक्षात घ्या, आपण मॅनेजमेंट प्रोसेस सब्जेक्ट शिकलो आतापर्यंत मागच्या सेमला. दॅट conventional processes, conventional machining processes or traditional machining processes are requirement of your traditional processes, because in that your tool must be harder than your workpiece. Sorry, your of course टूल काय तुमचा हार्ड असला पाहिजे वर्कपीस पेक्षा, त्याशिवाय टूल आणि वर्कपीस मध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, त्याशिवाय मशीनिंग होत नाही. प्लस युअर टूल अँड वर्कपीस मस्ट हॅव सम रिलेटिव्ह मोशन ड्युरिंग मशीनिंग. मग हे काय, देअर ओल्ड प्रोसेसेस, कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये ही गरज होती, बट वेन देर इज अब्सेन्स ऑफ एनी सच पॉइंट देन विल गो टू दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. बरोबर. मग ह्या प्रोसेसची गरज काय, द नीड फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी, the need for this non-conventional machine processes काय आहे, सो हायर प्रोडक्टिव्हिटी. बरोबर. प्रोडक्शनचा स्पीड आपल्याला जास्त पाहिजे, दॅट इज हायर प्रोडक्टिव्हिटी.
अॅक्युरसी सुद्धा जास्ती पाहिजे आपल्याला. सीएनसी मशीनची अॅक्युरसी आणि तुमच्या लेथ मशीनची अॅक्युरसी काय आहे, फरक आहे. ऑफकोर्स सीएनसी मशीनची अॅक्युरसी काय असणार आहे, जास्ती असणार कमी असणार. स्टुडंट्स रिप्लाय करा म्हणा, लोकांना कळून असते. हॅलो स्टुडंट्स, मला सांगा सीएनसी मशीनची अॅक्युरसी जास्ती का लेथ मशीनची अॅक्युरसी जास्ती आहे? येस स्टुडंट, सीएनसी. ऑफकोर्स सीएनसी मशीनची अॅक्युरसी जास्ती आहे, त्याचा स्पीड पण जास्ती आहे, बरोबर. दॅट्स वाय वी आर स्टडींग द, येस दॅट्स वाय वी आर स्टडींग दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस, बरोबर. मग आपण ज्या युनिट 1 मध्ये ज्या प्रोसेस शिकायचे आपल्याला, मग दे आर ऑल नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस. अँड व्हॉट इज द नीड ऑफ दॅट प्रोसेसेस? द नीड ऑफ द प्रोसेसेस इज दॅट इट रिक्वायर्स हायर प्रोडक्टिव्हिटी, त्याच्यामुळे प्रोडक्शनचा स्पीड वाढणार आहे माझा. ऑल्सो इट प्रोव्हाइड्स यू गुड अॅक्युरसी दॅन युअर कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस, ॲज वेल ॲज सरफेस फिनिश, बरोबर. नुसतं अॅक्युरसीच मिळत नाही मला, सरफेस फिनिश सुद्धा माझ्या जॉबची कशी असणार आहे, ऑफकोर्स हाय क्वालिटी. तुमच्या सीएनसी मशीनची सरफेस फिनिश, सीएनसी मशीनची जॉबची, तुमच्या लेथ मशीनवर केलेल्या जॉबची सरफेस फिनिश, बरोबर. ऑलवेज सीएनसी मशीन जॉब विल बी हॅव्हिंग गुड क्वालिटी. मग दिस इज द नीड ऑफ द युअर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. काय काय नीड आहे? हायर प्रोडक्टिव्हिटी, accuracy and surface quality. These lead to combination of 2 or more machining process called as a hybrid machining processes. So these are all non-conventional machining processes. So these non-conventional machining process ची गरज लक्षात घ्या. काय काय सांगितलं मी तुम्हाला? हाय प्रोडक्टिव्हिटी, हाय अॅक्युरसी अँड गुड क्वालिटी ऑफ सरफेस फिनिश, बरोबर. कारण काही हार्डर मटेरियल आहे जे आपल्याला कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसवर यूज करू शकत नाही, आपण मशीन करू शकत नाही. त्यामुळं वी हॅव टू स्टडी दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. नाउ दॅट इज कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस आर व्हेरी ओल्ड प्रोसेसेस. फ्रॉम 17, 18, 19 centuries we are using that old process, but due to this high quality advanced materials like composite materials, that we are going to study this non कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. मग अशा प्रकारे काय आहे, सरफेस फिनिश पण आपल्याला कशा प्रकारे अॅक्युरसी मिळते आणि सरफेस फिनिश पण चांगली मिळते आपल्याला, बरोबर, नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस. आपण आतापर्यंत काय शिकलो होतो? ट्रेडिशनल और कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस, बरोबर. मग त्यामध्ये काय होतं, मेटल कॅन बी मशीन बाय आयदर कटिंग ऑफ प्रोसेस और आयदर बाय मेकॅनिकल ॲब्रेजन. मेकॅनिकल ॲब्रेजन म्हणजे काय, बॉन्डेड ॲब्रेसिव्ह और लूज ॲब्रेसिव्ह, बरोबर. पॉलिशिंग झालं, बफिंग झालं, हे काय मेकॅनिकल ॲब्रेजन होतं मटेरियलचं. वेअरएज कटिंग लाईक तुमचं लेथ मशीनवर ऑपरेशन होतं, टर्निंग, बोरिंग, ड्रिलिंग, दे आर कटिंग द सर्क्युलर शेप्स. वेअरएज मिलिंग, प्लेनिंग, they are having some random shapes. So that is conventional machining processes. Whereas पुढे आपल्याला काय, these are the different shapes which we are using in this conventional machining processes, बरोबर. conventional machining process मध्ये आपल्याला हे काय होते, पॅरामीटर्स होते, स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट. these are the different parameters of your conventional machining processes. But due to various disadvantages or various limitations, we have to study this further advanced machining processes, bro. These are again some conventional machining processes. So machining process का accuracy सुद्धा काय normal conventional process ची कमी होती, and that's why to overcome these processes we have to study this non conventional machining process. Now this is basic classification of material removal processes, बरोबर. आतापर्यंत आपण बघितलं तर ट्रेडिशनल प्रोसेसेस, पण आजपासून आपल्याला काय शिकायचं आहे, दॅट लास्ट कॅटेगरी ऑफ मशीनिंग प्रोसेस, दॅट इज नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस, बरोबर. मग नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस दॅट इज ECM, EGM, LBM, WJM, PBM, USM, बरोबर. 1 by 1 आपल्याला ते प्रोसेसेस शिकायचे आहे, बरोबर. तर सगळ्यांना लक्षात आले असेल. पहिला पॉईंट आपण बघितला, व्हॉट इज द नीड ऑफ दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. तुम्हाला हाय प्रोडक्टिव्हिटी पाहिजे आहे, बरोबर. प्रोडक्टिव्हिटी काय आहे, आउटपुट अपॉन इनपुट, बरोबर. तुमचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, स्पीड वाढला पाहिजे, दॅट इज प्रोडक्टिव्हिटी, बरोबर. हाय प्रोडक्टिव्हिटी. सेकंड इज हाय अॅक्युरसी, अँड थर्ड इज युअर बेसिक नीड ऑफ द, बरोबर, दॅट इज. सो दीज आर द बेसिक नीड्स ऑफ युअर नॉन ट्रेडिशनल मशीन प्रोसेसेस. या 1 by 1 आपल्याला पुढे प्रोसेस शिकायचे आहे. अँड व्हॉट इज अगेन विल स्टडी दिस सम ॲडव्हान्स मटेरियल्स, कारण सिरेमिक, कंपोजिट, these advanced materials we cannot easily machine on your conventional machine processes. आणि त्याला मशीनिंग करायचं काय असतं, it requires high cost as well as damage caused during machining.
or tool damage होऊ शकतो किंवा there may be some chances of damage to operator also. So because of this, some advanced material like ceramics, composites, these material we cannot easily machine on your conventional machining like lathe machine or drill machine. So for that, such advanced materials must be machined by using these non-conventional machining processes. So, and it also requires some high speed applications. म्हणजे एअरक्राफ्ट झालं, ऑटोमोबाईल झालं, टूल अँड डाय मोल्ड मेकिंग इंडस्ट्री झालं, त्या ठिकाणी काय हाय स्पीड ऍप्लिकेशन जे आहे एअरक्राफ्ट सारखं, ऑटोमोबाईल सारखं, त्या ठिकाणी काय नॉर्मल कन्व्हर्शन मशीन प्रोसेसचे प्रोडक्ट वापरून उपयोग नाही आपल्याला. यू मस्ट रिक्वायर हाय क्वालिटी, high speed surface finish products in this particular applications like aircraft, automobile or tool type. So this is the need of the conventional machine processes. Then we are getting the hardness also, very high hardness and strength of the material, about 400 hardness. बरोबर, Brinell hardness number is 400 number. So एवढ्या प्रकारचा हार्डनेस पाहिजे. तो conventional machine process is not suitable for getting such good strength or good hardness material. So the workpiece is also flexible. वापरणारे जे वर्कपीस असणार आपल्या नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये, दे आर ऑल्सो नॉट लाईक देअर कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस वर्कपीस. These workpieces are too flexible to support the cutting tool or grinding process. बरोबर, that's why these are also needs of the your non कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. आणि आपण बघितलं काय सरफेस फिनिश कशी पाहिजे आपल्याला, ॲक्युरेट पाहिजे. सरफेस फिनिश एकदम हाय क्वालिटी पाहिजे, ॲज वेल ॲज प्रोडक्टिव्हिटी कशी ॲक्युरेट पाहिजे. आणि पार्ट इज कॉम्प्लेक्स. तुमच्या कन्व्हेन्शनल मशीन मध्ये जे ड्रॉइंग होते, they are having some less limitations. There are some simple drawing in which you are using in your lathe machine job, but all these conventional machine processes jobs, they are not some simple job. These jobs are some complex job having some internal as well as external profile or very small diameter holes. बरोबर, मग ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला सगळे स्टुडंट्स लक्षात येते सगळ्यांना. दॅट्स वाय वी आर गोइंग टू स्टडी दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. मग ही गरज आहे. बरोबर, काय काय सांगितलं मी फर्स्ट पॉइंट मध्ये, व्हॉट इज द नीड ऑफ द नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. फर्स्ट इज हाय प्रोडक्टिव्हिटी, देन सेकंड इज हाय सरफेस फिनिश. बरोबर, सरफेस फिनिश पण मला चांगलं पाहिजे इन मायक्रॉन्स, तो हाय सरफेस फिनिश ॲज वेल ॲज हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी. बरोबर, हे पहिले पॉइंट झाले, 3 पॉइंट. प्लस इन ॲडिशन टू दॅट देर आर सम ॲडव्हान्स मटेरियल्स like ceramics or composites. So these ceramics or composite materials we cannot easily machine on your normal conventional machine processes. Lathe machine or drill machine work, it is very hard or costly also and not safe also. So for such harder material like ceramic, like composite, we must use this non-conventional machine process only. मग हे ऍडव्हान्स मशीनिंग प्रोसेस ची सुद्धा ही गरज आहे का आपल्याला ही हाय क्वालिटी और हाय हार्डनेस किंवा टफनेस जास्त असलेले प्रोडक्ट जे सिरेमिक कंपोजिट त्यांचं मशीनिंग करण्यासाठी आपल्याला देर इज नो अल्टरनेटिव्ह दॅन युअर नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस ॲज वेल ॲज इट युजेस द हाय सरफेस फिनिश ऑल्सो. सो दिस इज द फर्स्ट नीड ऑफ द दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. And what happen, these automobile products or these high quality aircraft products, बरोबर, एअरप्लेन्स मध्ये जे काय प्रोडक्ट वापरतात, when there is a temperature rise, high surface finish किंवा हाय टेम्परेचर राईज मुळे काय होतं, प्रोडक्टची स्ट्रेंथ कमी होती. मग अशा ऑटोमोबाईल प्रोडक्टला काय इट डज नॉट हॅव सच, त्याच्यावर काय झालं पाहिजे, असं स्ट्रेंथ रिड्यूस झालं नाही पाहिजे. कारण कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये काय होतं, वी आर युजिंग द हाय स्पीड हाय स्ट्रेंथ in your previous processes, so that involves the material damage or that due to the temperature rise, so some stresses are induced in this conventional machine product. conventional machining मध्ये आपण काय करतो, high speed वापरतो, high temperature is also high, so that reduces some stresses in that product. बरोबर, unwanted काय होतं, stresses तयार होतात. मग असे unwanted stress चे product we cannot use in your high temperature application or high speed application like airplanes. मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला we have to go for this non conventional machine process also. So this is the main need of the non conventional machine process. सगळं समजतं स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, आहे का सगळे जागा? गिव्ह मी रिप्लाय. पहिला पॉइंट आपण बघितला, दिस इज द नीड ऑफ द
दिस इज द नीड ऑफ द नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस. काय आहे मार्केटमध्ये आजकाल काय आहे त्याचे माइल्स सारखे सगळे नॉर्मल प्रोडक्ट नाही. मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे, सम सिरेमिक मटेरियल, सम हाय स्पीड composite material which we cannot easily machine on your conventional machine processes. So for that we have to go for this non conventional machine process. Not only that, and conventional machine process मध्ये काय होतं, it involves some stresses induced in the product. or high temperature मुळे high strain मुळे काय होतं, unwanted stresses induced होतात त्या product मध्ये which are not at all desirable in your aircraft airline products or your automobile products. त्यासाठी सुद्धा आपल्याला we must go for this non conventional machine process, as well as main is surface finish, quality or productivity of the products. So this is the main need of the non traditional machine processes. Now in the next important part, that is non traditional machine processes basic classification. तर आपण जे मग 8 प्रोसेसेस बघितले सिलेबस मध्ये, लाईक EDM, ECM. These are basic non-conventional machine process which require some different energy. तुम्हाला सांगितलं मी EDM किंवा वायर कट EDM मध्ये काय वापरतो आपण, we are using this electrical energy. So similarly, by using this different advanced energy, or either we can using this mechanical energy, or we can using this thermal energy, or we can using this chemical or electrochemical energy. मग अशा प्रकारचं, कारण आपण बघितलं कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये काय आहे, that tool must be harder than your workpiece, but there is no need in your non-conventional machine processes. तुमच्या नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये काय, there is no such requirement. If your tool is softer than your workpiece, that is also okay. कारण त्या ठिकाणी आपण either we can use this mechanical energy, either I can use this thermal energy, or either I can use this chemical and electrochemical or electrical energy for machining of the products. So this is the main requirement of your non-conventional machine processes. स्टुडंट समजतं का सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स. येस सर. मग आपण पुढच्या पॉइंट मध्ये बघतोय का इन दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस दीज आर द डिफरंट एनर्जीज. आयदर वी कॅन यूज द मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी एब्रेसिव्ह जेट मशीनिंगची प्रोसेस बघणार आहे आपण पुढे. त्या ठिकाणी काय, ते एब्रेसिव्ह जेट पार्टिकल्स लाईक सिलिकॉन्स, बरोबर, वाळू म्हणतो आपण साधी, बरोबर. मग ते सिलिकॉन पार्टिकल्स, एब्रेसिव्ह जेट पार्टिकल्स काय होता, हाय स्पीड हाय फोर्सली काय होतं, त्या ऑब्जेक्टवर ज्याचं मला मशीनिंग करायचंय त्यावर ते बंबार्डिंग केलं जातं, बरोबर. सो दॅट ड्यू टू दिस मेकॅनिकल ऍक्शन मशीनिंग विल बी डन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ मेकॅनिकल एनर्जी or that thermal energy. Thermal is temperature. Due to high temperature, that machining will be done. That is thermal energy we are using. And in that ACM, that electro plus chemical, electrical plus chemical. That is either chemical or either electrochemical process I am using. That's why that energy use is chemical or electrochemical energy. आणि लास्टची कॅटेगरी त्यांनी डार्क केलं, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर, आपण पहिली प्रोसेस मग सिलेबस मध्ये बघितलं काय, EDM अँड वायर कट EDM. तर EDM काय आहे, दॅट EDM इज 1 minute. यश बेंद्रे, हॅलो यश, अनम्यूट कर तो स्पीकर. यश जागेवर आहे का तू? यश, हॅलो यश, आर यू देयर? अनम्यूट युअरसेल्फ. हो सर. हा, मला सांग EDM प्रोसेस सिलेबस मध्ये इथे दाखवतो मी तुला. EDM प्रोसेस बघितली आपण बघितलं. व्हॉट इज दिस EDM प्रोसेस? EDM चा फुल फॉर्म लक्षात आला तुला काय आहे? दिसतं का ते EDM प्रोसेस? दॅट EDM इज, यश ऐकलं का मग होतं लेक्चर तू? हो हो सर. EDM चा फुल फॉर्म काय सांगितलं होतं मी? कारण तुम्हाला एक्झाम असं देणार डायरेक्टली इन युअर क्वेश्चन पेपर्स. दॅट क्वेश्चन विल बी व्हॉट इज EDM और व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ EDM. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे EDM काय आहे. आठवतो का यश काय EDM? दॅट इज फोर्थ कॅटेगरी आपण जी बघतोय ना, इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी मतलब प्रोसेस है दी. EDM इज इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग और कॉल्ड एज अ, त्याचा ऍडव्हान्स आहे वायर कट EDM, बरोबर. मग इन दिस EDM और इन दिस वायर कट EDM वी आर युजिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दीज आर द बेसिक एनर्जीज वी आर युजिंग इन दिस डिफरंट प्रोसेसेस. आपल्या ज्या 8 और नंबर ऑफ प्रोसेस शिकायच्या पुढे सिलेबस मध्ये, त्या प्रोसेस मध्ये आयदर
we are using this mechanical energy, either we are using this thermal energy, or either we can use this chemical or electrochemical energy or electrical energy while studying these processes. बरोबर. मग आपल्याला पुढे त्या प्रत्येक प्रोसेसचं काय शिकायचं आहे, वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, इक्विपमेंट यूज काय आहे, प्रोसेस पॅरामीटर्स काय काय असतात त्याचे. देन MRR. स्टुडंट्स, डू यू नो MRR काय आहे? येस, एनीबडी? फॉर एनी मशीनिंग प्रोसेसेस, लेथ मशीन मध्ये सुद्धा दॅट इज अ पॅरामीटर. MRR काय माहिती आहे का सगळ्यांना? आपल्याला बघायचं आहे पुढं. इज एनीबडी? हॅलो स्टुडंट्स, बिंग अ TY स्टुडंट्स, आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू. कारण बरेचसे SY चे पण मुलं आहे, सेकंड मुलं पण आहेत तिथं. सो MRR इज, yes, MRR is metal removal. Material removed rate. Yes, very good. So MRR is metal removal rate or material removal rate. तुम्ही जे मटेरियल मशीनिंग करताय त्याचा रिमूव्हल रेट काय, बरोबर, तुमचं सरफेस फिनिश जी मिळवते तुम्हाला, की तुमचं स्पीड काय मशीनिंगचा, तर मेटलचं रिमूव्हल रेट काय, दॅट इज MRR. तर मशीनिंग मधला महत्त्वाचा पॅरामीटर आहे. तुमचं मशीनिंग किती फास्टर होतंय, दॅट विल डिसाइडेड बाय दिस MRR, मेटल रिमूव्हल रेट. मेटल जे रिमूव्ह होते मशीनिंग होते त्याचा रिमूव्ह रेट काय, दॅट इज MRR, मेटल रिमूव्हल रेट. देन देर आर व्हेरिएशन इन टेक्निक्स यूज. बरोबर, टेक्निक वापरताना काही व्हेरिएशन करू शकतो आपण डिपेंडिंग अपॉन आवर रिक्वायरमेंट अँड इम्पॉर्टंटली त्या प्रोसेसचे ऍप्लिकेशन्स काय. बरोबर. सो दीज आर द डिफरंट प्रोसेसेस त्यांनी दिल्या. मेकॅनिकल फोर्सच्या अंडर कुठल्या कुठल्या प्रोसेस शिकायचे आपल्याला आज सगळ्यांनाच लक्षात आलं पाहिजे स्टुडंट. सी बेसिकली अराउंड आय थिंक अराउंड 40 स्टुडंट्स आर देअर इन लेक्चर. मग सगळ्या स्टुडंट लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला कुठल्या प्रोसेसचं नाव सांगितलं तर ती एनर्जी कुठली वापरणार लक्षात आलं पाहिजे. बरोबर, पहिली टाईपची एनर्जी आपण बघतोय मेकॅनिकल फोर्स और मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी प्रोसेस कुठला कुठला आहे, दॅट इज AJM, WJM और AWJM और USM. बरोबर. मग AJM काय, एब्रेसिव जेट मशीनिंग, और WJM इज वॉटर जेट मशीनिंग. देन AWJM एडवांस वॉटर जेट मशीनिंग और USM अल्ट्रासोनिक मशीनिंग. बरोबर. या सगळ्या प्रोसेसेस मध्ये काय आहे, वी आर युजिंग दिस मेकॅनिकल एनर्जी. इज इट क्लिअर स्टुडंट्स? समजतंय का? हे जे पहिले कॅटेगरी प्रोसेसची शिकतो आपण ज्यामध्ये काय, वी आर युजिंग द मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल फोर्स वापरणार आहे आपण, दॅट्स वाय दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. AJM एब्रेसिव जेट मशीनिंग, वॉटर जेट मशीनिंग. AWJM एब्रेसिव वॉटर जेट मशीनिंग, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट टू प्रोसेस. बरोबर, एब्रेसिव जेट मशीनिंग आणि वॉटर जेट मशीनिंगचं कॉम्बिनेशन काय आहे, AWJM. आणि शेवटचं काय, USM अल्ट्रासोनिक मशीनिंग, दॅट इज ऑल्सो युजिंग दिस advanced mechanical energy. Then next category is electrical energy. बरोबर, आपण मग डिस्कस केलं का इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय होतं, that is electrical distribution. And next category is chemical and electrochemical. बरोबर, either chemical machining CHM काय, मग CH is chemical machining. Then electrochemical machining, electrochemical grinding or electrochemical honing. Bro, so that is all these processes requiring energy called as a chemical energy or electrochemical energy. मग प्रत्येक प्रोसेस प्रमाणे तुमचे पॅरामीटर चेंज होतं बघा. या ठिकाणी काय होतं बघा, सॉरी 1 मिनिट. मग EDM मध्ये काय होतं, टूल वेअर काय आहे तुमचा, डायरेक्टिव्ह फ्लुइड कुठला वापरताय, फ्लशिंग काय आहे. सो ऍज पर युअर एनर्जी यूज, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये प्रोसेस पॅरामीटर वेगवेगळे आहे, त्याप्रमाणेच केमिकल जे वापरणार पुढचं. मग केमिकल मध्ये तुमचे प्रोसेस पॅरामीटर वेगळे आहे. इच एंड काय असतं, टेक्निक्स ऑफ अप्लाइंग मास करंट, प्रोसेस पॅरामीटर, सरफेस फिनिश, मेटल रिमूव्हल रेट. देन इलेक्ट्रिकल सर्किट इन केस ऑफ ACM. बरोबर, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग मधलं सर्किट आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी थर्मल कॅटेगरी. थर्मल एनर्जी काय होतं, हाय टेम्परेचर क्रिएट होतं. देन हाय टेम्परेचर विल क्रिएट द thermal energy like laser beam machining or plasma arc machining, also called as electron beam machining. बरोबर, LBM, PM or ABM. So these are the high temperature machining processes which we are using. So त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, त्याचं इक्विपमेंट यूज कुठले कुठले वापरायचे आपल्याला, टाइप्स कुठले कुठले मशीनिंगचे टाइप्स आहे. त्यानंतर जो बीम तयार होतो, आयदर लेझर बीम और आयदर प्लाझ्मा आर्क और इलेक्ट्रॉन बीम, त्या बीमच्या कंट्रोलसाठी काय काय टेक्निक आहे, बरोबर, ऍप्लिकेशन्स काय काय त्याचे, ते आपल्याला 1 बाय 1 बघायचे पुढे. सो दीज आर ऑल वेरियस मशीनिंग प्रोसेसेस. अशा प्रकारे आपल्याला 1 बाय 1 मशीन प्रोसेस शिकायचं आहे. बरोबर, पहिली कॅटेगरी जी म्हटलं तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी,
त्यातलं पहिलं प्रोसेस आपण थोडक्यात बघू आज फक्त. मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय आहे, these are the different processes. USM, that is ultrasonic machining, then WJM is water jet machining, AWJM is abrasive in fluid jet. बरोबर, वॉटर मध्ये काय abrasive particles पण आहे, मिक्सचर ऑफ वॉटर प्लस abrasive. So these are the mechanical processes, mechanical non traditional processes ज्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी वापरली जाते. बरोबर, इथं त्या ग्राफ फ्लो चार्ट्स प्रमाणे त्या ड्रॉइंग मध्ये दिसतं आपल्याला, आयदर अल्ट्रासॉनिक मशीनिंग और आयदर वॉटर जेट मशीनिंग. अल्ट्रासॉनिक मध्ये अब्रेजन होतं मेटलचं, metal is removed by the abrasion process, and in this water jet machining metal is directly cut down. कारण वॉटर काय होतं, जेट प्रेशरने तो फोर्सफुली त्या वर्कपीस वर फ्लो केला जातो. बरोबर, दॅट इज कटिंग इज डन, मेटल इज रिमूव्ड बाय कटिंग प्रोसेस. whereas in ultrasonic machining metal is abraded or called as abrasion of the process. बरोबर, abrasion प्रोसेस होते अल्ट्रासॉनिक मशीनिंग मध्ये. अशा प्रकारे वन बाय वन आपल्याला पुढे प्रोसेस शिकायचे आहे स्टुडंट. बरोबर, 8 प्रोसेस आपल्याला वन बाय वन शिकायचे आहे. अँड वाय वी आर स्टडिंग दिस नॉन प्रोडक्शन मशीन प्रोसेस, आपण त्याची नीड पण बघितली स्टुडंट्स. द नीड ऑफ द प्रोसेसेस इज, बरोबर, आपण सगळ्यात थोडक्यात रिवाइज करू पार्ट. फर्स्ट नीड ऑफ द प्रोसेस इज हाय प्रोडक्टिव्हिटी. मला काय, प्रोडक्टिव्हिटी मस्ट बी हायर इन युअर मशीन प्रोसेसेस, so high productivity. Then second point is high surface finish. बरोबर, सरफेस फिनिश पण मला चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, हाय क्वालिटीचं पाहिजे फॉर ॲडव्हान्स ॲप्लिकेशन लाईक एरोप्लेन और ऑटोमोबाईल ॲप्लिकेशन्स. देन ॲज वेल ॲज सरफेस फिनिश ॲज वेल ॲज ॲक्युरसी इज ऑल्सो देअर. बरोबर, 3 महत्त्वाचे पॉईंट काय आहे, प्रोडक्टिव्हिटी, ॲक्युरसी अँड सरफेस फिनिश. ॲक्युरसी मस्ट बी हायर, productivity also higher, and surface finish also in microns, high quality surface finish. आणि त्याशिवाय आपण बघितलं का नॉन प्रोडक्शन मशीन प्रोसेस मध्ये जे आपण मटेरियल वापरणार आहे, वर्कपीस वापरणार आहे, these materials are not like your non traditional machine processes. These materials are some high quality materials like ceramic materials or like some composite materials, metal matrix composite, or there are different composites which are very hard than your ट्रेडिशनल मशीन प्रोसेसेस. बरोबर, मग त्या ठिकाणी काय, अशा हार्डर मटेरियल वी कॅनॉट गो फॉर दिस कन्व्हर्शन मशीन प्रोसेस. जरी वापरले ते काय, दे आर व्हेरी कॉस्टली दिस कन्व्हर्शन मशीन प्रोसेसेस फॉर सच हार्डर मटेरियल. मग त्यासाठी आपल्याला हार्डर मशीनिंगला आपल्याला मशीनिंग करण्यासाठी आपल्याला या ॲडव्हान्स क्वालिटी मशीन प्रोसेस शिकायचे आहे, ज्याला आपण नॉन ट्रेडिशनल मशीन प्रोसेस म्हणतो किंवा नॉन कन्व्हर्शन मशीन प्रोसेस म्हणतो. त्यामध्ये आपण बघितलं पुढे, वी आर युजिंग द डिफरंट एनर्जीज. वी कॅन यूज द मेकॅनिकल एनर्जी और वी कॅन यूज द इलेक्ट्रिकल एनर्जी और केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी अँड थर्मल एनर्जी. बरोबर, प्रत्येक एनर्जी मधले आपण एक्झाम्पल्स म्हणजे त्याचे प्रोसेस आपल्याला जे शिकायचे आहे. लाईक मेकॅनिकल मध्ये आपल्याला अब्रासिव्ह जेट मशीनिंग और वॉटर जेट मशीनिंग और कॉम्बिनेशन ऑफ अब्रासिव्ह अँड वॉटर जेट, दॅट इज अब्रासिव्ह वॉटर जेट मशीनिंग और अल्ट्रासॉनिक मशीनिंग USM, दॅट इज मेकॅनिकल मशीनिंग प्रोसेस. मग पुढच्या लेक्चर पासून आपण ह्या मेकॅनिकल प्रोसेसेस ज्या आहेत ज्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी वापरली जाते. बेसिकली ऑल दिस प्रोसेसेस आर non-production machine processes, but they are using some different particular energy. So first category आपण बघणार आहे पुढच्या लेक्चर पासून, that mechanical energy which we are using this in that abrasive jet machining or in that water jet machining. तर ती प्रोसेस आपण पुढच्या लेक्चर पासून डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक प्रोसेसचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याचे प्रोसेस पॅरामीटर्स काय काय आहे, त्याचं डिटेल्स आपल्याला वन बाय वन स्टडी करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स, इज इट क्लिअर? कळालं सगळ्यांना नॉन प्रोडक्शन मशीन प्रोसेस? आणि आधीच्या प्रोसेस आपण आतापर्यंत शिकलो होतो त्याला काय म्हणतो आपण, दे आर ऑल ट्रेडिशनल मशीन प्रोसेसेस और कॉल्ड एज अ कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. इज इट क्लिअर स्टुडंट्स? Yes, sir. ओके, इफ देयर इज क्वेश्चन यू कॅन आस्क. Sir, आपल्याला 8 प्रोसेस आपल्याला शिकायचे वन बाय वन. तर पुढच्या लेक्चर पासून आपण मेकॅनिकल एनर्जी वापरतो जी, मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपण अब्रासिव्ह जेट मशीनिंग, वॉटर जेट मशीनिंग ह्या प्रोसेस आपल्याला इन डिटेल शिकायचं आहे. तुम्हाला मी पॉईंट सांगितले, मी प्रत्येक प्रोसेस साठी आपल्याला ट्रेडिशनल मशीन प्रोसेस साठी नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस साठी त्याचा सेटअप कशा प्रकारचा आहे, बेसिक सेटअप काय, बेसिक प्रिन्सिपल काय प्रोसेसचं, त्याशिवाय त्याचे प्रोसेस पॅरामीटर्स काय आहे, प्लस त्याचे प्रोसेस पॅरामीटर्स काय, ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज ऑफ द प्रोसेस as well as application of the process. All these points we have to study in your first unit. बरोबर, पुढच्या लेक्चर पासून आपण मेकॅनिकल एनर्जी प्रोसेस सुरू करू आपण. So if there is question you can ask, and if there is question you can, yes.
ते आपण प्रोसेसचे ॲब्रिव्हिएशन बघितले, त्यांचं फुल फॉर्म पाठवा ना सर्व प्रोसेसचे. आपण 1 by 1 जे शिकू ना आपण, तेव्हा मी सांगणारच आहे तुम्हाला. मी पाठवतो वाटलं, मी ग्रुपवर टाकेल वाटलं. ओके सर. हो सर. बरोबर स्टुडंट्स, मग आपण पुढच्या दिवसापासून इन डिटेल प्रोसेस, पहिले कॅटेगरी मेकॅनिकल एनर्जी वापरायची आपल्याला, बरोबर त्या प्रोसेस आपण सुरुवात करणार आहोत. So if there is no question, we can end up the meeting. Thank you, students. Thank you and take care. थँक्यू सर. Welcome. Bye. थँक्यू सर. Okay.